2024 पासून राज्यातील मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी म्हणजेच MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS त्याचबरोबर फिजिओथेरपी याबरोबर अन्य कोर्सेस जे आहेत जे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये येतात, ज्याच्यामध्ये मेडिकल आलं आणि इंजिनिअरिंग सुद्धा आलं, महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने जे काही शिक्षण आहे ते मोफत केलेलं आहे. त्या मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज डॉक्युमेंटची लिस्ट, त्याचबरोबर मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी मुलींना कोणत्या अटी शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे, महाराष्ट्र शासनाचा नेमका GR कशा प्रकारे आहे याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UG 2026 ची तयारी करत असाल तर नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मोफत अपडेट मिळणार आहेत. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. विषय आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड गर्ल्स फ्री एज्युकेशन. महाराष्ट्र शासनाने 2024 पासून राज्यातील संपूर्ण मुलींना ज्या विद्यार्थिनींचं ॲडमिशन कॅप राऊंड थ्रू मेरिट बेसवर होत असेल तर अशा विद्यार्थिनींना जी काही ट्युशन फीस आहे, त्याचबरोबर एक्झाम फीस आहे, ही पूर्णपणे 100% माफ केलेली आहे. मुलींना 100% स्कॉलरशिप देऊ केलेली आहे. या दोन्ही गोष्टीचा लाभ विद्यार्थिनींना घ्यायचा असेल तर कोणते नियम आणि अटी आहेत, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज मुलींना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. काही प्रश्न उत्तर सुद्धा आहेत या योजनेविषयी. ते प्रश्न उत्तर पाहण्या अगोदर नीट UG 2026 च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतची संपूर्ण सर्व्हिस आपल्या मार्फत आपण विद्यार्थ्यांना देत असतो. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत 8080 36 45 45, त्याचबरोबर 8080 74 45 45 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही प्रश्न उत्तर आहेत, त्याची एक सेपरेट स्वतंत्र PDF आपण या ठिकाणी केलेली आहे की मुलींना काय काय प्रश्न किंवा पालकांना काय काय प्रश्न याविषयी पडू शकतात त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आणि त्याची उत्तरं थोडक्यात आपण पाहूयात जे आत्ताच्या घडीला आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला आहे, राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले. हे खरे आहे का? हो, हे खरे आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना जी आहे शासनाने लागू केलेली आहे. हा पहिला प्रश्न आहे. अर्ज कुठे करावा? हा तुमचा ॲडमिशन झाल्यानंतर याचा संबंध येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे, मुलींना मोफत शिक्षण योजना. या योजनेत कोणत्या शुल्काचा समावेश आहे? प्रामुख्याने 2 प्रकारचे शुल्क आहे त्याच्यामध्ये. एक आहे ट्युशन फीस, कॉलेजची जी काय ॲडमिशन घेतल्यानंतर ट्युशन फीस प्लस एक्झाम फीस, परीक्षा शुल्क. कॉलेजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फीस असतात, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, हे जे काही 2 गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. मेस फीस आहे, हॉस्टेल फीस आहे, एक्झाम फीस आहे, युनिव्हर्सिटी फीस आहे, जिमखाना फीस आहे, लायब्ररी फीस आहे. वेगवेगळ्या फीस स्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं. त्याच्यापैकी ट्युशन फीस हा मोठा पार्ट असतो आणि परीक्षा शुल्क या 2 गोष्टी विद्यार्थिनींना भरण्याची आवश्यकता नाही, परंतु डेव्हलपमेंट फीस जी काय आहे ती विद्यार्थिनींना त्या ठिकाणी भरावी लागते. अर्ज भरायची अंतिम मुदत, हे सुद्धा ॲडमिशन झाल्यानंतरचा पार्ट आहे. त्याच्यानंतर या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर ही कागदपत्रे कुठे उपलब्ध होतील हे सुद्धा आपण ॲडमिशन झाल्यानंतर किंवा ॲडमिशनच्या अगोदर काही डॉक्युमेंट्स लागतात, त्यासाठी हे डॉक्युमेंट्स कुठे मिळतील? अधिवास प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थिनींचं डोमेसाईल व इन्कम सर्टिफिकेट आपले सरकार पोर्टलद्वारे संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास उपलब्ध होतील. म्हणजेच महासेवा केंद्र किंवा ज्याला आपण सेतू म्हणतो तिथून हे डॉक्युमेंट्स तुम्ही काढू शकता. त्याबरोबर पुढे जाऊयात. जे महत्त्वाचे प्रश्न सध्याच्या घडीला आहेत ते आता आपण घेतोय. या योजनेचा लाभ कुटुंबातील किती मुलींना लागू आहे? हाही प्रश्न काही पालकांना पडतो. या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ 2 अपत्यांपुरता मर्यादित आहे.
सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सदर योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील ईबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी या कॅटेगरीच्या मुलींना या ठिकाणी लागू आहे. मग प्रश्न पडेल एससी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थिनींसाठी काय, तर एससी एसटीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, ऑलरेडी 100% स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळत असते. त्यामुळे या स्कॉलरशिप अंतर्गत ह्याही मुली फ्री एज्युकेशन अंतर्गत येतात. त्याच्यानंतर ज्या विजे NT प्रवर्गातील मुली आहेत यांना सुद्धा 90% स्कॉलरशिप ऑलरेडी शासन त्या ठिकाणी देत असतं. फक्त डेव्हलपमेंट फीस या मुलींना भरावी लागते. ट्युशन फीस या ठिकाणी यांना सुद्धा माफ असते. त्यामुळे याही प्रवर्गातल्या मुली इनडायरेक्टली 100% फीस माफीच्या अंतर्गत त्या ठिकाणी येत असतात. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, कुठल्या पद्धतीमध्ये किंवा कुठल्या कंडिशनमध्ये ही योजना लागू आहे. एक तर मुलींचं ॲडमिशन जे आहे कॅप राऊंड थ्रू ऑनलाईन जे काही राऊंड्स होतील ॲडमिशनसाठी CET सेलच्या वेबसाईटवर मेरिट बेसवर ॲडमिशन झालं असेल, मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन झाला असेल तर ही योजना तुम्हाला लागू होत नाही. परंतु तुमचं ॲडमिशन मेरिट बेसवर झालं असेल, याच्यामध्ये स्टेट कोट्यामध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं असेल, महाराष्ट्र स्टेट कोटा 85%ची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे कॉलेज येतात. महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज याच्या 85% सीट, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत याच्या 85% मेरिटच्या सीट, 15% मॅनेजमेंटच्या सीट नाही. मेरिट सीटवर तुमचं ॲडमिशन झालं असेल स्टेट कोट्या अंतर्गत तर तुम्हाला ही योजना लागू आहे. ऑल इंडिया कोट्याला ही योजना लागू नाही. तुमचं ॲडमिशन स्टेट कोट्या अंतर्गत झालेलं असणं गरजेचं आहे. सदरहू योजना कोणास लागू नाही. खाजगी अभिमत विद्यापीठे, डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत राज्यातल्या, जसं DY पाटील आहे, भारती आहे, प्रवरा आहे, सिम्बॉयसिस आहे, MGM आहे, दत्ता मेघे ग्रुप आहे, ह्या ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहे तिथे ही योजना लागू होत नाही. तुमचं ॲडमिशन मेरिट बेसवर कॅप राऊंड थ्रू महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल, मेरिटद्वारे तुमचं ॲडमिशन कुठल्याही कोर्सला झालं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येतो. काही प्रश्न याच्यातले जे आहेत ते ॲडमिशन नंतरचे आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला स्किप केलेला आहे. पुढे जाऊया. याचा ऑफिशियल GR सुद्धा आपण पुढं पाहणार आहोत. ऑफिशियल GR जर विद्यार्थ्यांना पाहायचा असेल तर या ठिकाणी ऑफिशियल GR आहे शासनाचा 8 जुलै 2024चा. व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग अर्थात SCBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी आहे. हे शासन निर्णय सुद्धा विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या फाईलला लावून ठेवणं गरजेचं आहे. संपूर्ण शासन निर्णय आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी एक सेपरेट फोल्डर बनवलेला आहे शासन निर्णय. त्याच्यामध्ये तुमच्या ॲडमिशनसाठी जे जे काही शासनाचे महत्त्वाचे GR आहेत ते सगळे GR आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पुढे जाऊ, कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत यासाठी तर आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, याचा सुद्धा फॉर्मॅट आपण पुढे पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये 2 प्रकारचे उत्पन्नाच्या दाखल्याचे फॉर्मॅट आहेत. दोन्ही प्रकार पाहणार आहोत. कोणतं फॉर्मॅट या ठिकाणी चालणार आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आधार लिंक विथ बँक अकाउंट, म्हणजेच आपल्याला ही शिष्यवृत्ती मिळवायची आहे किंवा ही शिष्यवृत्ती कॉलेजला आपल्या अकाउंटवर घ्यायची आहे तर अशा कंडिशनमध्ये विद्यार्थिनीचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते आधारला लिंक असणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला काही मुली मायनर असतील, बँक अकाउंट बनत नसेल तर पुढे ॲडमिशन घेतल्यानंतर का होईना त्यांना त्यांचं बँक अकाउंट बनवावं लागेल आणि त्या बँक अकाउंटला आधारशी त्या ठिकाणी लिंक करावं लागेल. कॅटेगरी वाईज पाहूयात. SC कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे का? यस. व्हॅलिडिटी लागणार आहे का? यस. नॉन क्रिमिलियर लागणार आहे का? तर नो. इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे का? तर नो. 2 कॅटेगरी अशा आहेत SC आणि ST. यांना इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट याची आवश्यकता नाही. यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी याच्यावरच सगळ्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येतो. उत्पन्नाच्या जे काही अट आहे 8 लाखापेक्षा कमी असणं, ही अट SC आणि ST कॅटेगरीला या ठिकाणी नाही. बाकी संपूर्ण कॅटेगरीला ती अट असलेली आपल्याला पाहायला मिळते. ST कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, NCL ची आवश्यकता नाही, इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, बँक अकाउंट त्यांना नंतर लागणार आहे. विजे कॅटेगरी
कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, व्हॅलिडिटी लागणार आहे, नॉन क्युमिलियर सुद्धा लागणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणं हे गरजेचं आहे. ही प्रायमरी अट आहे फ्री मोफत एज्युकेशनसाठी मुलींसाठी. तर पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणं, कुठलीही स्कॉलरशिप घ्यायचं असेल महाराष्ट्र राज्यामध्ये तर पालकाच्या उत्पन्नाची अट जी आहे ती 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. बँक अकाउंट यस लागणार आहे. NT1, NT2, NT3 यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, व्हॅलिडिटी आवश्यक आहे, नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे, इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर आधारला बँक अकाउंट लिंक असणं आवश्यक आहे. OBC, SBC, SCBC यांच्यासाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, व्हॅलिडिटी आवश्यक आहे, नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे, इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे, आधारला बँक लिंक असणं आवश्यक आहे. EWS साठी, EWS प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण EWS सर्टिफिकेट म्हणतो, ते महाराष्ट्र शासनाचं स्टेट कोट्यासाठी लागणं आवश्यक आहे. EWS सर्टिफिकेट 2 प्रकारचे असतात. एक स्टेटचं EWS सर्टिफिकेट, दुसरं आहे सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट. स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी विद्यार्थिनींना स्टेट कोट्याच्या फॉर्मॅटमधलं इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर EWS सर्टिफिकेट सुद्धा स्टेट कोट्याच्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. 2 प्रकारचे EWS सर्टिफिकेट असतात, अनेक्षर I आणि अनेक्षर A. अनेक्षर I जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं, ते ऑल इंडिया कोट्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे. अनेक्षर A हे स्टेट कोट्यासाठी असतं, स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि या सगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा स्टेट कोट्याचं जे काही EWS सर्टिफिकेट आहे ते आवश्यक आहे. EWS ला व्हॅलिडिटी नसते, नॉन क्युमिलियर सुद्धा नसते, इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, आधारला बँक अकाउंट लिंक असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा अबो आहे, वर आहे आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट नाही, जनरल आहेत किंवा ज्याला आपण अनरिझर्व्ड म्हणतो, यांना पूर्ण ट्युशन फीस त्या ठिकाणी भरावी लागते. त्यामुळे यांना कुठल्याही गोष्टीची आवश्यकता या ठिकाणी पडत नाही. बँक अकाउंट तुम्ही काढून ठेवू शकता सेपरसाईट. पुढे मागे वडील रिटायर झाले किंवा जॉबमध्ये असतील, त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी गेलं असेल तर इन्कम सर्टिफिकेटद्वारे तुम्ही EBC प्रवर्गामधून या योजनेसाठी पात्र होऊ शकता. त्यामुळे बँक अकाउंट तुम्ही काढून ठेवायला हरकत नाही. ते हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ज्या मुलींकडे असणं आवश्यक आहेत. फॉर्मॅट्स ऑफ इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेटचे 2 प्रकारचे फॉर्मॅट आहेत. काही तहसील कार्यालय इन्कम सर्टिफिकेट विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना एकत्रित 3 वर्षाचं त्या ठिकाणी देतात, तर काही तहसील कार्यालय जे आहेत उत्पन्नाचं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी देतात. तहसील कार्यालय किंवा सक्षम प्राधिकरणाकडनं तुमचं इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी तलाठ्याकडनं इन्कम सर्टिफिकेट काढतात किंवा गाव पातळीवरचं ग्रामपंचायतद्वारे इन्कम सर्टिफिकेट काढतात. ते ॲडमिशनच्या वेळेस चालत नाही. तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकरण तुमच्या तहसील ऑफिसमधून तुमचं त्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. दोन्ही प्रकारचे इन्कम सर्टिफिकेट चालणार आहेत. उत्पन्न आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते यावर्षी ॲडमिशन घेत असाल तर 2025-26चं इन्कम त्याच्यावर असणं गरजेचं आहे तुमच्या पालकाचं. त्याचबरोबर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ते 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. इन्कम सर्टिफिकेट तुम्ही आत्ता नाही काढलं तरी चालेल. इन्कम सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी 1 एप्रिल 2026 नंतर त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला ॲक्युरेट फॉर्मॅटमध्ये आणि पुढं एलिजिबल असणारे इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत असतं. 3 वर्षाचं असलं तरी चालेल, 1 वर्षाचं असलं तरी चालेल. दोन्ही फॉर्मॅट मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या तहसील कार्याचे हे इन्कम सर्टिफिकेट आहेत. काही डिटेल विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी हाईड केलेले आहेत. एक फॉर्मॅट दाखवण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. इथे पालकाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी पालकाचं नाव येतं, त्याचबरोबर उत्पन्नाचं प्रमाणपत्र शैक्षणिक कारणासाठी यासाठी इथं दिलेलं असतं. तर हे अशा प्रकारचे दोन्ही फॉर्मॅट ॲडमिशनच्या वेळेस चालणार आहेत. 1 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर तुमचं 25-26चं उत्पन्न त्याच्यावर येणं गरजेचं आहे. 3 वर्षाचं असेल तर मागच्या 3 वर्षाचं आणि शेवटी 25-26चं उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे मागच्या 2 वर्ष आणि चालू आर्थिक वर्ष याचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. दोन्ही फॉर्मॅट त्या ठिकाणी चालणार आहेत. ते हे महत्त्वाचे काही पॉईंट्स होते जे विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाद्वारे त्या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत वगैरे. आणि हे दोन्ही GR किंवा प्रश्न उत्तराची PDF आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये शासन निर्णय असा एक फोल्डर बनवलेला आहे.
त्याच्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे GR आपण दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. संपूर्ण 2025च्या ऍडमिशन प्रक्रियेला लक्षात ठेवून आपण ठेवलेले आहेत. यावर्षी काही चेंजेस झाले तर त्याच्यामध्ये अपडेट्स आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पेड काउन्सिलिंगसाठी ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण MBBS, BDS, BMS, BHMS, BPTH आणि वेटरनरीसाठी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस देत असतो. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण करत असतो. आमचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत. त्या नंबरला शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.